तांदूळ न भिजवता न आंबवता आपण तांदळाच्या पिठीपासून हे अनारसे गोळे बनवणार आहोत। हे अनारशासारखेच लागतात आणि खायलाही खूप छान आंबूस असे लागतात। लहान मुलांना तर खूप आवडतात। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। 2 वाट्या तांदूळ, 2 चमचे मैदा, थोडेसे तीळ आणि तूप लागणार आहे इथे 1 चमचा। तर इथे 1.5 कप पाणी, त्याच्यामध्ये 1 कप साखर ओतून घ्यायची, छान अशी विरघळून घ्यायची साखर। आता तयार केलेलं जे मिश्रण आहे तांदळात ओतून घेऊन असं मिक्स करून घ्यायचं, सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या। या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं। तर परातीला थोडंसं तूप लावायचं आणि हाताला देखील तूप लावायचं। 1 चमचाभर तुपाचा इथे वापर करून मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे। आपल्याला गोळा हा खूप मऊ मळून घ्यायचा आहे या पद्धतीने, त्याला कोणताही क्रॅश पडता कामा नये। हे बघा, आता याच्या आपण गोळे तयार करून घेऊयात। आता गोळे तयार करून घेतलेले आहेत। सर्व गोळ्यांना या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे। हातावरती घेऊन नंतर एकदा गोल गोल करत फिरवत मंद आचेवरती याला तळून घेऊयात। अनारसे गोळे तयार आहेत।